नेरळ जिल्हा परिषद विभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र समोर येत आहे. निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आता डावळले जात असल्याची भावना तळागाळात निर्माण झाली असून त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक संघटनांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आघाडीतील काही स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क तुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निवडणुकीच्या काळात ज्यांच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी होती त्यांनाच आता निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीमध्ये सभापती पदाच्या राजकारणातून निर्माण झालेली नाराजी अद्याप शमलेली नसल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेतही युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून काही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मोजक्याच व्यक्तींना महत्त्व दिले जात असल्याची तक्रार आहे. यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पक्षीय कार्यक्रमापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या सभेदरम्यानही या नाराजीचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. एका बाजूला नेते आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते असे चित्र पाहायला मिळाल्याने पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा आहे. काही युवा कार्यकर्त्यांनी तर पक्षाच्या बॅनरवर स्वतःचे फोटो न लावण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे. गेली अनेक वर्षे विकास निधीची कामे नेत्यांच्या बगलबच्च्यांना दिल्याचा आरोप होतो. मागील काही वर्षात करोडो रुपयांचा विकास निधी नेरळ शहरात आला, पण तो कार्यकर्त्यांपर्यंत कधी पोहोचलाच नाही, अशी खदखद उघड बोलून दाखवली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते सध्या सुरू असलेली ही खदखद वेळेत थांबवली नाही तर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये परिवर्तन विकास आघाडीला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. नाराज कार्यकर्ते निष्क्रिय राहिले किंवा वेगळी भूमिका घेतली तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेरळ विभागात वाढत चाललेली ही नाराजी पाहता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर घारे आणि शिवसेनेचे नितीन सावंत यांनी स्वतः लक्ष घालून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा निवडणुकीत मिळवलेले यश टिकवून ठेवणे दोन्ही पक्षांसाठी कठीण ठरू शकते. कार्यकर्त्यांना विसरून चालणारे राजकारण फार काळ टिकत नाही. नेरळमध्ये सध्या हाच संदेश तळागाळातून दिला जात आहे.